नमस्कार. मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतो, ज्योतिष कार्यालय निप्पाणी. ज्या पद्धतीनं मी क्लासेस घेतो, त्याच पद्धतीने मी कुंडली रिडिंग करतो. माझा कुंडली रिडिंग करण्याचा जो विषय आहे किंवा जो एक पद्धत आहे, ही आमची एक जुनी पद्धत आहे. म्हणजे पारंपरिकमधली ही जुनी पद्धत. आणि ज्या वेळेला आपण या जुन्या पद्धतीनं काही गोष्टीचा आपण अभ्यास करतो, त्यावेळेला आपल्याला या मध्ये बऱ्याच गोष्टीचा असा उलगडा होतोय, की अनकालीनीय ज्या घटना घडलेल्या असतात, त्याचा ह्या ठिकाणी उल्लेख होतोय. मी आज या ठिकाणी 3 घटना सांगणार आहे, पण त्यातली एक घटनेची मला तारीख माहीत नाहीये. घटना माहीत आहे, पण तिची मला मी प्रयत्न करून सुद्धा मला तारीख मिळाली नाहीये. त्यामुळे आपण 2 मात्र घटना आहेत. दोन्ही घटनेचा वेळ, तारीख अगदी करेक्ट आहे आणि याचं आपण वर्णन करतोय. पहिली जी पत्रिका आहे, ती 10/6/1996 रात्री 2 वाजून 2 मिनिटं रात्रीच्या वेळेची जन्म आहे हा. मीन लग्न आहे आणि मीन लग्न, लग्नी चंद्र 12, शनी 12 आणि केतू 20. तृतीयामध्ये बुध जो आहे तो 2 आहे, मंगळ 4 आहे, रवी 25 आणि शुक्र हा 26 अंशावरती आहे. कन्येला सप्तमामध्ये राहू 20 अंशावरती आहे. वृश्चिकेला प्लुटो हा 7 अंशावर आहे. दशमामध्ये गुरु हा 21 अंशावरती आहे. मकरेला हर्षल 10 आणि नेपच्यून 3 अंशावरती आहे. ही पहिली पत्रिका झाली. त्यानंतर आपण दुसऱ्या पत्रिका ही लगेच तिची मांडून घेऊया. ही तारीख आहे 8/5/1998 15 वाजून 30 मिनिटं, म्हणजे 3 वाजून 3:30 वाजता जन्म आहे आणि हा 3:30चा करेक्ट जन्म आहे. कन्या लग्न आहे. कन्या लग्न, लग्नी चंद्र 18, त्या तृतीयामध्ये प्लुटो 13, पंचमामध्ये हर्षल 18, नेपच्यून 8. कुंभेला केतू 13 आहे, गुरु 27 आहे. सप्तमामध्ये मीनेचा शुक्र 11 आणि बुध 27 अंशावरती आहे. मेषेला शनी 2, रवी 23 आणि मंगळ 24 अंशावरती आहे. त्यानंतर व्ययस्थानामध्ये सिंहेला राहू हा 13 अंशावरती आहे. या 2 पत्रिका ह्या एका जातीच्या पत्रिका आहेत. तिसरी जी पत्रिका आहे ती आपल्याला माहित नाही, घटना माहित आहे. मी घटनेचं वर्णन करतोय आणि त्यानंतर हा भाग का झाला, कशासाठी झाला, यांचा कशा पद्धतीनं ग्रहमान आहे याचं मी वर्णन करणार आहे. जागेमधले दोष आणि जन्मता येणारे जागेमधले दोष, ज्या ठिकाणी बाळाचा जन्म होतोय त्या ठिकाणी जर का काही दोष असतील तर ते त्या दोषाचं परिणाम होऊन काय पद्धतीनं घटना घडतात, यासाठी ह्या 2 पत्रिका खूप उत्कृष्ट नमुना आहे. जर कोणाला काही जर बघायचं असेल, चिकित्सा करायची असेल, मी ह्या दोन्ही जातकांनाही दाखवू शकतो, ती जागाही दाखवू शकतो आणि त्या जागेतली जी काही घटना आहेत किंवा जे काही बाधा आहेत किंवा कसं आहे तेही तुम्ही जाणून घ्या. कारण मी सांगितलं तर ते तुम्हाला पटेल न पटेल, पण तिथं जे आहे ते तुम्हाला दिसेल. जन्मस्थळ हे खूप महत्त्वाचं असते आणि जन्मस्थळ जर बाधित असेल तर या पद्धतीच्या घटना घडतात. ह्या दोन्हीही बाळांचे जन्म झाल्यानंतर ह्या बाळांच्या आया मेलेल्या आहेत. म्हणजे जन्मता आईचा मृत्यू होणं, बाळ जिवंत राहणं पण आईचा मृत्यू होणं ह्या प्रकार आहे.
मग ते कसं काय हे पत्रिकेचं आपण वर्णन करूया. पण घटना सांगायला लावलोय. शेजारी शेजारीच घर आहेत. अजून एक घर आहे. त्याच्यामध्येही अशीच घटना घडली. जिथं एक मुलीनं एका मुलाला जन्म दिला. ते बाळही मेलं आणि ती मुलगीही मेली. ही तिसरी घटना आहे. आता ह्या ठिकाणी जागा बाधित का आहे याचं वर्णन पहिल्यांदा करूया आणि त्यानंतर आपण पुढच्या पत्रिकेतल्या ग्रहमानाचं वर्णन करूया. या जागेमध्ये पिंपळाचं झाड आहे, त्याच्या बाजूला विहीर आहे आणि त्याच्या बाजूला एक देवस्थान आहे. देवस्थान, विहीर आणि पिंपळाचं झाड आणि त्या पिंपळाच्या झाडामध्येच एक उंबराचं झाडही आहे. विहीर ही 8 स्वरूपामध्ये घाण पाणी झालेली अशा स्थितीमध्ये ती विहीर आहे. म्हणजे विहीर स्वच्छ नाहीये. मग या ठिकाणी जो काही ह्या मुलांचा जन्म झाला, यांच्या जन्मानंतर पहिला जो मुलाचा जन्म झाला तो 10/6/96 झाला. त्यानंतर 8/5/98 दुपारी 3:30 वाजता तो जन्म झालाय. ह्या वेळेला पावसाळा असून सुद्धा असा काही पाऊस पडलेला नव्हता. म्हणजे पावसाचा इथं काही संबंध आला नाही, म्हणजे पहिल्या घटनेला. पण दुसरा जन्म मे मध्ये आहे. 8 मेचा जन्म आहे. पण या वेळेला या बाळाच्या जन्माच्या पूर्वी 1 तास इतकं प्रचंड वादळ झालं होतं. प्रचंड म्हणजे प्रचंड वादळ झालं होतं आणि ह्या प्रचंड वादळामध्ये ह्या मुलाचा जन्म झाला आहे. आणि जन्माच्या वेळेला आणि ह्या दोन्हीही म्हणजे एकूण 3 डिलिव्हरी झालेल्या आहेत. त्यातल्या तिन्हीही डिलिव्हरी घरातच झालेल्या आहेत आणि तिन्हीही मध्ये ह्या बाळांची आई मेलेली आहे. फक्त तिसऱ्या घटनेमध्ये मात्र बाळही मेलेला आहे. आता हा दुसरा नंबरचा जो मुलगा आहे कन्या लग्नाचा, हा प्रचंड हुशार आपल्या एका इंटरनॅशनल लेवलच्या वैज्ञानिकांच्या इन्स्टिट्यूटमध्ये तो आहे. म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीनं हा हुशार आहे. हा 96चा मुलगा आहे, तो देखील प्रचंड हुशार आहे. पण तो काही नोकरी करत नाही, तो म्हणजे बिझनेस करतोय. दोघांचीही आतापर्यंत या तारखेपर्यंत लग्न झालेली नाहीयेत. मग जन्मल्यानंतर बाळ जन्मल्यानंतर आईचा मृत्यू होणं आणि मृत्यू झाल्यानंतर बाळ जिवंत राहणं हा जो काही प्रकार आहे तो बऱ्याच वेळेला आपल्याला दिसतो. पण त्याच वेळेला जागेमध्ये बाधा असते आहे असा भाग मात्र आपल्याला दिसत नाही. मग डिलिव्हरी होते आणि ती डिलिव्हरी जर का दवाखान्यात झाली असेल तर त्या ठिकाणी त्या दवाखान्यामधल्याही बाधेचा परिणाम त्या स्त्रीवरती झालेला असतो. त्यानंतर त्या जन्मलेल्या बाळावरही झालेला असतो. तो परिणाम त्यांच्या आयुष्यभर राहतो आणि त्या घरावरतीही राहतो. हे परिणाम त्या घरावरती दोन्ही घरं म्हणजे तिन्ही घरं वेगवेगळे आहेत. जातीनं एक आहेत पण तिन्ही घरं मात्र वेगवेगळे आहेत. त्यांच्यावरती त्या घराण्यामध्ये प्रचंड परिणाम झालेला आहे. मग ह्या पत्रिकेमध्ये असा काय त्या जागेमध्ये असा काय दोष आला हा आपला मूळ मुद्दा आहे. आणि हा मूळ मुद्दा ज्यावेळेला आपण लक्षात घेतोय त्यावेळेला त्या जागेतलं जे वर्णन आहे ते वर्णन मी तुम्हाला सांगितलं. विहीर आहे, विहिरीच्या बाजूला पिंपळाचं झाड आहे, पिंपळाच्या झाडामध्येच एक उंबराचं झाड आहे आणि त्याच्याच बाजूला त्या पिंपळाच्या झाडाच्या सावलीतच एक क्रूर असं देवस्थान आहे.
त्याच्या आजूबाजूला घरं आहेत. ती जी घरं आहेत किंवा ती जी ठिकाण आहे ते पूर्वीपासूनच आहे. सर्वसाधारण ह्या 100 वर्षापासून तर हे घर म्हणजे ते देवस्थान तिथं आहे. पण पिंपळाचं जे झाड आहे, हे पिंपळाचं झाड मात्र त्याच्यापूर्वी म्हणजे तेवढा वेळ नाहीये. एक सर्वसाधारण 90च्या नंतर हे पिंपळाचं झाड मोठं झालेलं आहे. म्हणजे 90मध्ये हे पिंपळाचं झाड बारीक होतं. म्हणजे तिथले जाणकार लोक सांगतात आणि ते त्यांनी सांगितल्या वर्णनाप्रमाणे हे पिंपळाचं आणि उमराचं झाड जे आहे हे मात्र एक गेले 35-40 वर्ष झाली इतकंच आहे. देवस्थान मात्र पहिल्या सुरुवातीपासून आहे. त्या देवस्थानाबद्दल इतका एक रिझल्ट होता की जर का त्या देवस्थानाच्या मध्ये तो जो देऊळ आहे म्हणजे ते मंदिरच त्याला म्हणतात, देऊळच म्हणतात, पण देवळासारखं काही नाहीये. एक घर असल्याने त्या घरामध्ये पुजलेलं आहे ते. त्या ठिकाणी जर एखादी स्त्री गेली तर तिला त्रास होत होता आणि समजा जर त्या ठिकाणी गरोदर स्त्री गेली तर तिचं अबॉर्शन होत. मग आता ह्या दोन्ही ज्या डिलिव्हरी झालेल्या आहेत त्याच्या एरियातच झालेल्या आहेत. सर्वसाधारण 25 ते 50 फुटाच्या अंतरात झालेल्या आहेत ह्या सगळ्या घटना. म्हणजे असं नाहीये की बाबा फार लांब झालेलं नाहीये. 25 फूट ते 50 फूट एवढ्या अंतरामध्ये झालेले आहेत. अजूनही जागा तशीच आहे. विहिरी तशी म्हणजे ते जो आड आहे तोही तसाच आहे. पिंपळाचं झाडही आहे आणि ते देवस्थानही आहे. दोन्ही मुलं दिसायला सुंदर आहेत, हुशार आहेत. मग या पत्रिकेमध्ये आपल्याला आता बघायचं आहे की हा जो पुनर्जन्म आहे किंवा काय आहे, हे काय आहे आणि ते का झालंय. बर, आता ह्याच्यामध्ये 96चं जे मुलगा आहे त्याला त्या बाईचं हे चौथी डिलिव्हरी आहे. म्हणजे ही काय पहिली डिलिव्हरी नव्हती. दुसरी मात्र आहे ती मात्र पहिली डिलिव्हरी आहे. आणि तिसरी घटना घडली ज्याची आपल्याकडे तारीख नाही आहे. ती तारीख सुद्धा अवेलेबल आपल्याला होणार आहे, पण ती आत्ता नाही आहे. ती देखील तिसरी डिलिव्हरी होती. त्याच्यामध्ये बाळ आणि त्या बाळाची आई हे दोन्हीही गेलेले आहेत. जागा ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला या जागेचा जो एक आपल्याला परिणाम दिसतो, हा परिणाम आपल्याला पत्रिकेमध्ये दिसतो. आणि ही जी पत्रिका आहे ही पत्रिका कशा पद्धतीने रीड करायची हे आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे. आता ही जी मीन लग्नाची पत्रिका आहे, ही मीन लग्नाची पत्रिका अष्टमेश शुक्र आहे आणि त्याचा अष्टमेश शुक्र आहे. म्हणजे तुळ तिथं आली आणि तिथं वृषभ आले. म्हणजे दोन्हीचा राशीधिपती हा शुक्र आहे आणि हा तृतीय स्थानामध्येच आहे. म्हणजे अष्टमेशाच्या अष्टमेशामध्ये आहे. आणि ज्या वेळेला हा आहे त्यावेळेला तो चतुर्तेशाच्या सान्निध्यात आहे. काय आहे? चतुर्तेशाबरोबर आहे. या ठिकाणी आपल्याला रवीही दिसतोय, बरोबर दिसतोय रवी. दुसऱ्या पत्रिकेमध्ये अष्टमेश हा मंगळ आहे आणि त्याचा अष्टमेश ही मंगळच येतोय. कारण कन्या लग्नाला अष्टमेश आणि त्याचा अष्टमेश हा मंगळ येतो आणि हा मंगळ अष्टम स्थानामध्ये आहे. आणि हा अष्टमेश रवी बरोबरच आहे. म्हणजे दोन्ही पत्रिकेतलं जे काही साम्य आहे हे साम्य आपण बघायला लागलोय. मी प्रश्न उपस्थित करणार आहे तो वेगळा उपस्थित करणार आहे. म्हणजे दोन्ही बाळांचे पुनर्जन्म आहेत, ते जन्म कोणाचे असतील, कसे असतील, काय असतील याच्याबद्दल मी काही बोलणार नाहीये, हे पहिल्यांदाच सांगतो.
पण हे जन्म कोणाचे असतील याच्याबद्दल मात्र नाही प्रश्न मी उपस्थित करणार आहे. आपण बापाबद्दल बघतो आणि बापाबद्दल ज्या वेळेला बघतो त्यावेळेला रवीचा नवमेश बघतो. मग पहिल्या मीन लग्नाच्या पत्रिकेमध्ये रवीचा नवमेश हा मकर तिथं आले आणि त्याचा शनी आला आणि हा शनी लग्नी आला, बरोबर. आणि दुसऱ्या पत्रिकेमध्ये रवीचा नवमेश हा गुरु आला आणि तो षष्ठ स्थानामध्ये आला. मग आता त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडंसं कॉमन दिसायला आलंय. हा जो रवीचा नवमेश आहे तो केतुयुक्त आहे. शनी आणि केतू एकत्र आहेत. आणि दुसऱ्या कन्या लग्नाच्या पत्रिकेमध्ये देखील तो गुरु आला आणि गुरु हा देखील केतुयुक्तच आहे. ज्या वेळेला पत्रिकेमध्ये आपण राहू कुंडली मांडत असतो आणि राहू कुंडली मांडून ज्या वेळेला त्या बाळाचा जन्म हा वडिलांच्या घराण्यातला की आईच्या घराण्यातला बघत असतो, त्यावेळेला आपण हे बघतो की राहू जर असेल तर तो जन्म हा वडिलांच्या घराण्यातील असतो आणि केतू असतो त्यावेळेला तो जन्म हा आईच्या घराण्यात असतो. या ठिकाणी केतुयुक्त हा दिसायला लागलाय, दोन्ही पत्रिकेमध्ये दिसायला लागलाय. एकाचा जन्म म्हणजे हर्षल आणि नेपच्यून हे 11व्या स्थानामध्ये आहे मीन लग्नाला मकरेला, आणि कन्या लग्नाच्याला मकरेलाच हर्षल नेपच्यून आहे आणि ते पंचमामध्ये आहेत. अत्यंत शार्प असलेली ही दोन्ही मुलं आहेत. तिसऱ्या घटनेमध्ये जो काही बाळ आहे ते काही जिवंत नाहीये, त्यामुळे त्याची काही आपण पत्रिका काढलेली नाही, पण आपल्याला ती तारीख काही माहीत नाहीये. म्हणजे आपण तारखेचा उल्लेख केला असता पण तोही आपल्याकडे नाहीये. आता मी मुद्दाम तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, आणि ती कोणती तर बाळाचा जन्म हा कसा होतो आणि त्याचे परिणाम कसे होतात, घटना घडल्यानंतर त्याचे परिणाम त्या घराण्यावरती कसे होतात, यासाठी ह्या पत्रिका बघायच्यात आपल्याला. पहिल्या घटनेमध्ये ह्या बाळाचा जन्म झालेला आहे, तो मुलगा जिवंत आहे, मोठी मुलगी आहे, त्यानंतर 2 मुलं आहेत आणि हा तिसरा नंबरचा मुलगा, आणि चौघेही जिवंत आहेत. आई मात्र या घटनेमध्ये गेलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या घटनेमध्ये आपण बघितलं तर ही त्या मुलीची पहिलीच डिलिव्हरी होती आणि ती मुलगी गेली, हे एकच अपत्य आहे आणि हे स्तुतिथीमध्ये आहे. ह्या पहिल्या घटनेच्या वेळेला वादळ वारं किंवा बाकी अशा घटना काही नव्हत्या, पण दुसऱ्या घटनेच्या वेळेला मात्र म्हणजे कन्या लग्नाला जे 98चा जन्म आहे त्यावेळेला मात्र प्रचंड वादळ वारं होतं आणि ह्या वादळ वाऱ्यामध्येच या बाळाचा जन्म झालेला आहे. पुनर्जन्म होतो आणि हा पुनर्जन्म हा आईच्या घराण्यातील किंवा वडिलांच्या घराण्यातील होतो. मग ह्या ठिकाणी आम्हाला केतुयुक्त हा दिसायला लागलाय भाग. जागा बाधित आहे ही घटना आपल्याला दिसते. पहिल्या घटनेमध्ये या मुलाला कशा पद्धतीच्या समस्या येतील त्या आपण बघतोय, आणि ह्या पहिल्या घटनेमध्ये ज्या येणाऱ्या समस्या आहेत ते थोडंसं आपण वर्णन करूया, कारण तो ह्या पत्रिकेचं त्या पद्धतीने वर्णन करणं आपल्याला आजचा विषय नाही आहे. तर आपला विषय आहे त्या जागेचा परिणामाचा आणि ह्या आई गेल्याच्या घटनेचा. ह्या मुलाच्या पत्रिकेमध्ये चतुर्थेश हा त्याच्या वह्यामध्ये कृतिका नक्षत्रात आहे आणि तो त्याचा अष्टमेश शुक्राबरोबर आहे, बरोबर. मग हे ज्या वेळेला इथं आलं त्यावेळेला
त्याच्या आयुष्यामध्ये घर हा एक विषय खूप अडचणीचा ठरणार आहे. काय ठरणार आहे? अडचणीचा ठरणार आहे. दशमातला गुरु आहे, जो दशमातला गुरु त्याच्या व्यवसायामध्ये कमी जास्तपणा दाखवणार आहे. कायम ह्याला कने जे येणारं आर्थिक चढउतार या समस्येला धाकणे खूप मोठ्या पद्धतीनं तो फेस करणार आहे. कुठल्याही घटना ज्या घडणार आहेत त्या घटनाने ह्या मुलाच्या जीवनामध्ये ह्या अचानकच घडणार आहेत. आता ह्याच्या पत्रिकेमध्ये चंद्र, केतू आणि शनी आहेत. म्हणजे विचार करण्याची, त्या विचाराला फेस करण्याची आणि समाधानाची ही गोष्ट सगळ्या बाजूनं ही कमकुवत राहते. का? तर ज्या वेळेला शनिचंद्र असतो त्यावेळेला ही व्यक्ती ती व्यक्ती कुठल्याही पत्रिकेमध्ये शनिचंद्र असतो त्यावेळेला त्याची जी मनस्थिती असते ती फ्रेश राहत नाही. तो थोडासा डल होतो. आणि ज्यावेळेला चंद्र आणि केतू राहतो त्यावेळेला तर त्याची ऐन टायमाला त्याची बुद्धी चालत नाही. आता दुसरी जी पत्रिका आहे ही पत्रिका ह्या दोन्ही पत्रिकेमध्ये लग्नी चंद्र आहे बघा. दोन्ही पत्रिकेमध्ये लग्नी चंद्र आहे. आणि लग्नी चंद्र असून एकाचा मीन लग्न आहे, एकाचा कन्या लग्न आहे. आणि ह्या कन्या लग्नाला मीनेचा शुक्र हा सप्तमामध्ये आहे. मीनेचा शुक्र या पत्रिकेमध्ये जो येणारा प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम वैवाहिक समस्येमध्ये त्याला जाणवेल. अत्यंत शार्प आणि एक अत्यंत बुद्धिमान असलेला हा मुलगा आहे. भारतामधल्या एका वैज्ञानिकांच्या इन्स्टिट्यूटमध्ये हा सध्या काम करतोय आणि टॉप लेवलला काम करतोय. हे आजची तिची परिस्थिती आहे. या पत्रिकेमध्ये आता शनी रवी आहेत. हा मुलगा वडिलांबरोबर राहत नाही, त्यामुळं या गोष्टीचा विचार करायची गरज नाही. या मुलाला त्याच्या आजीनं वाढवला. दुसऱ्या ह्याला देखील म्हणजे पहिला जे 96चा मुलगा आहे त्याला देखील त्याच्या आजीनंच वाढवलेला आहे. म्हणजे वडिलांच्या आईनं इथं आईच्या आईनं वाढवलेला आहे. मी तुम्हाला दोन्ही पत्रिकेतलं बरंच वर्णन करून सांगितलं. ही पत्रिका जी आहे ही नेमकी वैवाहिक समस्येबद्दल येणारी जी येते ती इथं येते. आणि ही देखील समस्या जी आहे मीन लग्नाला ती देखील वैवाहिक समस्यामध्येच येणारी समस्या आहे. म्हणजे दोन्ही पत्रिकेमध्ये वैवाहिक समस्या येणं आणि त्याचं सोल्युशन यांच्यामध्ये आयुष्यामध्ये न निघणं हा त्यातला एक सर्वसाधारण भाग आपल्याला लक्षात येईल. आता ज्या वेळेला आपण एखाद्या बाळाचा पुनर्जन्म आहे म्हणतो त्यावेळेला त्याची राहू कुंडली टाकली जाते. आणि राहू कुंडली टाकल्यानंतर तो जन्म त्या घराण्यातला कुठला आहे, म्हणजे आईकडच्या घराण्यातला आहे, वडिलांच्या घराण्यातला आहे, या पद्धतीने त्याचा विचार केला जातो. या ठिकाणी पहिल्यांदा ज्यावेळेला मी मीन लग्नाच्या पत्रिकेला ज्यावेळेला राहू कुंडली टाकली त्यावेळेला राहू कुंडली ही उलटी मांडायची असते. राहू लग्नी आणि त्यानंतर सगळे ग्रह म्हणजे जसं पत्रिका असेल त्या पद्धतीने. म्हणजे तुम्हाला मी तुम्हाला रीड करून दाखवतो. राहू म्हणजे लग्नी राहू, कन्या लग्न आलं, त्यानं व्ययस्थानामध्ये तूळ, 11व्यामध्ये वृश्चिक, दशमामध्ये धनु, त्यानंतर 9व्या स्थानामध्ये मकर, अष्टमात कुंभ, सप्तमात मीन, षष्ठ स्थानामध्ये मेष, त्यानंतर पंचमात ऋषभ, त्यानंतर चतुर्थामध्ये मिथुन, त्यानंतर तृतीयामध्ये कर्क आणि धनस्थानामध्ये सिंह. म्हणजे जशी पत्रिका आपण असते ती आपण काय करतो उलटी लिहिली असते. ग्रहमानमध्ये तसंच आलेलं असते.
या ठिकाणी वेहेश शुक्र आहे आणि हा वेहेश हा पंचमामध्ये आला. कुठं आला? पंचमामध्ये आला. आणि ज्या वेळेला मी कन्या लग्नाची जी राहूकुंडली मांडली, तर त्यावेळेला मात्र त्याचं जे ग्रहमान आहे, हे ग्रहमान बघा कसं येतं. तर ह्या ठिकाणी पंचमात शनी येतो आणि हा शनी अष्टमेत शनी येतो. इथं वेहेश शुक्र हा कुठं आला? पंचमात आला. आणि या ठिकाणी अष्टमेत शनी हा पंचमात आला. दोघांचेही पुनर्जन्म आहेत, मला मान्य आहे. केतू आणि तो ग्रह एकत्र आलेत म्हणजे ते आईकडच्या बाजूचे असणार आहेत असं दिसतं. पण दिसत जरी असलं तरी तसं नाही. हे आपल्याला एक वेगळ्या मेथडनं बोलता येईल. हा जन्म कोणाचा झाला असेल याच्याबद्दल मी शंका उपस्थित करणार आणि मी ते सोडणार आहे. तर ज्या वेळेला अशा अघटित घटना घडतात, ज्या वेळेला अशा जागेमध्ये अघटित त्या घटना घडतात आणि अघटित घटना घडून बाळ जिवंत राहते आणि आई मात्र त्याच वेळेला जाते. अशा वेळेला मात्र त्या बाळाचा जन्म त्या घरातला असू शकतो, आईचा असू शकतो, वडिलांचा असू शकतो. आणि काही वेळेला त्या जागेमधल्या काही बाधित असलेल्या आत्म्यांचा सुद्धा होऊ शकतो. तो का होतो, कशासाठी होतो, या प्रश्नाची उत्तरं मी देणार नाहीये. ज्यांना खरोखर याच्याबद्दल चिकित्सा आहे त्यांनी जरूर माझ्याशी संपर्क साधावा. पण या विषयावरती जर चर्चा करायची असेल तर मात्र मी फोनवरती करणार नाही. माझी वेळ ठरवून तुम्ही जर आला तर प्रत्यक्षात याची मात्र चर्चा तुमच्याबरोबर मी करायला तयार आहे. दोन्हीही जन्म आहेत आणि दोन्हीही जन्म आईकडचे किंवा वडिलांकडचे नाही आहेत. तर हे तिसरेच जन्म आहेत आणि जे तिसरे जन्म त्या पिंपळावरच्या ताकदींचे आहेत. ज्यावेळेला ह्या ताकदी जन्म घेतात त्यावेळेला काही समस्या घेतात आणि काही समस्या ह्या वेगळ्या पद्धतीच्याही येतात. एका अत्यंत मोठ्या असलेल्या इन्स्टिट्यूटमध्ये हा मुलगा काम करतोय, ज्याच्यामध्ये रिसर्च केला जातोय आणि तो हा आहे. अत्यंत शार्प बुद्धिमत्तेचा मुलगा आहे हा. आणि तो तिथं का गेला? म्हणजे प्रतिकूल परिस्थिती असताना म्हणजे त्याच्या आजीची परिस्थिती अशी काही नाही आहे की बाबा त्याला फार मोठ्या पद्धतीने शिकवावं, पण तो झगडून करून तिथपर्यंत गेलाय आणि आज तो त्या पद्धतीच्या म्हणजे सर्व्हिसला लागलाय तो आणि तिथं त्याचा नावलौकिक आहे. ह्या सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत आणि ह्या मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवू शकतो. म्हणजे असं नाही की बाबा कपोकल्पित आहे असा जर भाग म्हटला तर तुम्हाला ते चुकून बसेल. मुलंही दाखवू शकतो, ते पिंपळाचं झाड, ते उमराचं झाड, ती बाधित असलेली ती देवस्थानची जागा आणि त्यांची घरं तेही दाखवू शकतो. मला ह्या ठिकाणी एकच बोलायचं आहे, निव्वळ पत्रिका मधले ग्रह आणि त्या ग्रहांचे परिणाम असं जर तुम्ही म्हणून चालणार असाल तर थोडंसं थांबा. कारण हे जे शास्त्र आहे हे शास्त्र गूढशास्त्र आहे आणि हे गूढशास्त्र तुम्हाला कशा पद्धतीनं आणि कशा वाटेनं, कोणत्या वाटेनं, कारण वाटा हजारो वाटा आहेत,
त्या वाटेनं तुम्हाला नेईल हे कुठलाही ज्योतिषी सांगू शकत नाही. ती घटना समोर आल्यानंतर तो सांगू शकतोय. हा एपिसोड जो आहे हा YouTubeला पडणार आहे. याच्या पुढचं जे वर्णन आहे हे वर्णन मी या ठिकाणी करत नाहीये. कोणाला जर पाहिजे असेल तर माझे संपर्क साधावा. पण मी प्रत्यक्ष आलं तरच चर्चा करणार आहे, अदरवाईज मी चर्चा करणार नाही. धन्यवाद.